खेळाडू घेऊन एकत्रित संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणं म्हणजे कर्णधारासाठी एक आव्हानात्मक गोष्ट असते आणि ते आव्हान पेलण्याची ताकद ठेवली आहे कर्णधार रोशन भोईरने आणि त्याच्या विरोधात फाईट करण्यासाठी देखील तेवढा सज्ज आहे तो मात्र निलेश महाले. नॉन स्ट्रायकर येईल आदित्य क्षीरसागर आणि मैदानाच्या आतमध्ये आता पहिल्या सामन्याचा शुभारंभ होईल आणि स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून आता जे यूट्यूब लाईव्ह प्रेक्षक आमचे GPL 5व्या पर्वामध्ये जॉईन झाले त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत असेल आणि रोशन भोईरला आता सूचित करतोय की मॅच आपण सुरू करा कारण गेम इज ऑन. अंपायर्स रेडी आहेत आणि आता प्रेक्षकांना जी प्रतीक्षा होती की या वर्षी क्रीडा स्पर्धा येईल की नाही पण तांबे सरांचा शब्द होता की पुढच्या वर्षी येईल आणि ती क्रीडा स्पर्धा अखेरकार 5व्या पर्वामध्ये आली आणि त्याबद्दल खेळाडू आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. आणि खरं तर ज्या कोल्ड्रिंक्स या ठिकाणी आलेले आहेत मधुकर सोनावले यांच्या माध्यमातून त्या कोल्ड्रिंक्स आहेत आणि दोनही संघांना मॅच मध्ये संघ हारो का जिंको दोघांना पण पराभव हो किंवा विजय हो त्यानंतर शांत होण्यासाठी तुम्हाला दोघांनाही कोल्ड्रिंक्स इथून दिल्या जातील. सो गेम इज ऑन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट द गेम. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल रोशन भोईर वर्सेस निलेश महाले. पहिला GPL चा चेंडू पहिला चेंडू रोशन भोईर निलेश महाले आडव्या बॅटने ऑन साइडला. खरंतर सूरज गोडविंदे वेगळ्या संघात खेळतायत ही वेगळी गोष्ट आहे. सायली 11 त्यांचा स्वतःचा संघ आहे पण ते नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम मध्ये ॲज अ प्लेयर आपलं कॉन्ट्रीब्युशन देताना दिसतील. खरं तर सकाळी मला वाटतं कदाचित पहाटे 4 वाजता सूरजचा मिस कॉल होता म्हणजे तो किती लवकर उठला असेल याची आपण गोष्ट लक्षात घ्या. फटका निलेश महालेचा त्या ठिकाणी पॉइंटचा शतरक्षक मिस्टेक करतोय. बॉल थोडा पुढे चालला पण चेंडू थांबलाय. या दरम्यान चेंडू थांबला या दरम्यान थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना चौकार आहे. यस यस लास्ट मोमेंटला या ठिकाणी निर्णय आलाय की हा चेंडू सीमा पार. खतरनाक शॉट निलेश महालेचा चौकार. संदेश काळन आणि सुमित काळन यांनी जर कॅच पकडली तर मुंगळा फॅन क्लब्स यांच्या वतीने तुम्हाला एका कॅचसाठी रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोशन भोईर निलेश महाले ही तगडी फाईट आहे कारण दोन कसलेले खेळाडू. फटका भारी आहे कव्हरला तोडा चेंडू निघालाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. रन इथे एकच मिळत 3 बॉल धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 3 आणि लढाई दमदार होईल. आधी 5 धावा झाल्या. खरं तर तुम्ही किती अलर्ट आहेत ते चेक करणं हे आमचं काम आहे आणि तुम्ही अलर्ट आहात हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं. याचा अर्थ आमचे टेक्निकल ऑप्टर प्रणय फाळे इथून मात्र जागरूक राहतील की कुठेही मिस्टेक होता कामा नये. 3 बॉल धावा झाल्यात 5. आदित्य ऑन स्ट्राईक कट करण्याचा प्रयत्न आहे. समोर खेळाडू सहजपणे चेंडू त्याने फील्ड केला. 1 रन आली. 6 धावा फलकावरती आल्यात. खरं तर मॅचेस कशा होतील काय होईल पण ज्या 4 4.25 फुटाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ना त्या जिंकून वाजत गाजत फटाक्यांनी आपल्या संघाचा जल्लोष करणं हे प्रत्येक संघ मालकाच्या वाट्याला यावं असं प्रत्येकाला वाटत असेल आणि त्या ब्युटिफुल सुंदर नवीन डिझाईनच्या मार्बल फिनिशिंग ट्रॉफी कोणते संघ मालक नेतील याची देखील प्रतीक्षा आहे. आपिले मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांनी बोट वर केलं. निलेश महाले हॅज टू डिपार्ट आणि मोठी विकेट टीमच्या खात्यात आहे. निलेश महाले या मैदानावरती खरं तर आपल्या बॅटने 50 ठोकू शकतो असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर अगदी LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आउट होत असताना थोडासा निराश थोडासा नाराज कारण आपल्या संघासाठी ॲज अ कॅप्टन ॲज अ फिक्स प्लेअर त्याच्यावरती जबाबदारी होती पण त्याच्यानंतर तो एका बाउंड्रीने अवघ्या सिंगल रनने त्याच्या पारीचा इथून अंत झाला आणि एक मोठा धक्का असेल कारण स्वतःला तो आता विचार करत असेल की पहिल्याच मॅच मध्ये माझी इनिंग किती महत्त्वाची राहिली असती पण तो इथून आउट झालाय. नो चान्स आणि विकेट आली पहिली निलेश महालेची. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रोहिदास डायरे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर रोहिदासने गेल्या वर्षी ज्यावेळी तो सुजल 11 संघाकडून खेळला होता काय बॅटिंग केली होती. 2 मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज त्याने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता तो एका नव्या संघामध्ये म्हणजे जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11 मध्ये
आणि कदाचित त्याला 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आठवण करून देत असतील की याआधी मी हे मैदान गाजवलं, ही स्पर्धा गाजवली आहे, त्यामुळे आता पुन्हा माझ्यामध्ये ती धमक आहे की ही स्पर्धा मी गाजवेल, या इराद्यानं तो उतरला. आणि रोशन भोईर या GPLचा गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज अर्थात स्पर्धेमध्ये सर्व संघामधून टॉप क्लास परफॉर्मन्स हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, त्याच्या विरोधात हा चेंडू फेस करेल. रोहिताच्या बॅटला ब्रश झालाय, चेंडू मागे चाललाय चेंडू आणि पहिल्या षटकाचा खेळातून संपला. 1 विकेट. आणि प्रणय फाले आम्हाला सांगतात की पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहेत टोटल 7 धावा आहेत, 1 विकेट अशी परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडा काळ निलेश महालेला जी शांतता ठेवली विपक्षी टीमने ती कुठेतरी विपक्षी टीमच्या कामी आली, कारण पहिल्या चौकार आल्यानंतर असं वाटलं की कदाचित मैदानाच्या आतमध्ये उलटफेर होईल आणि तो उलटफेर न होता ज्या 6 धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉल होती, कुठलीही धाव नव्हती, त्यामुळे दोन्ही टीमने याची नोंद घ्या. प्रणय फाले आमचे टेक्निकल ऑपरेटर आणि त्यांचा जो काही हात असेल तो स्क्रीनवरती जो स्कोर कार्ड दिसेल त्याच्या मागे हात मात्र प्रणय फालेंचा असेल. मधुकर दादा यांच्या माध्यमातून ज्या कोल्ड्रिंक्स आहेत त्या कोल्ड्रिंक्स दोनही संघाला या ठिकाणी देण्यात येतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण सर्व संघमालक असतील किंवा जे आपले ग्रामस्थ असतील या परिसरातील त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक झाली की कॅमेरा आपण स्टेजच्या दिशेने फोकस करू आणि त्यानंतर टॉस बॉक्समध्ये लाईव्ह स्क्रीनवरती त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. याची संघमालक आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व पाहुण्यांनी याची नोंद घ्या. आणि पहिलीच ओव्हर झालेली आहे, खरं तर टाईम जास्त घेऊ नका सूरज, कारण 1 ओव्हर 6 धावा 1 विकेट पॉवर प्लेतून समाप्त झालेला आहे. 2 खेळाडू आधी बाहेर होते, आता 5 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर ठेवावे लागेल, त्यातही ऑन आणि ऑफ म्हटलं की 4-5चं कॉम्बिनेशन आणि बॉलर विथ विकेट किपर अशा 11 फिल्डिंग सेटअप तुम्हाला करावे लागतील. त्यामुळे जर विकेट किपरच्या कदाचित मागच्या बाजूला किती खेळाडू ठेवावे लागतील याची कर्णधाराला कदाचित कल्पना असावी आणि कल्पना नसेल तर त्यांनी पंचांशी चर्चा करावी. कधी कधी फिल्डिंगच्या देखील तुम्हाला पेनल्टीच्या धावा मिळू शकतात, त्यामुळे ॲज अ कॅप्टन ॲज अ खेळाडू म्हणून तुम्ही त्याची काळजी घ्या. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6-8 आता बदललाय. एका बाजूने काही जर आपला बल्ला चालला नाही तर तुम्हाला दुसऱ्या बाजूने संधी आहे आणि ती संधी आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय बॉलर पंकज सोनावले अर्थात नवनाथ स्मृती विघ्नेश 11 ते संघमालक सुरेश सोनावले यांचा सुपुत्र पंकज सोनावले. आणि पंकजच्या हातामध्ये षटक आहे आणि आदित्य क्षीरसागर आपल्या घरच्या मैदानावरती कामगिरी करेल काय बघायचं. पहिला बॉल सुंदर फटका बाउंड्री लाईनच्या पार, शॉट ऑफ दी ओव्हर. पहिल्याच बॉलवरती पहिल्या ओव्हरची सुरुवात होती दुसऱ्या बॉलवरती, पण या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली ती आदित्य क्षीरसागरने. आणि खरं तर मी 100 मीटर 200 मीटर 400 मीटरच्या रनिंग मध्ये ॲथलेटिक्स प्लेयर मी कॉलेज लेवलला आहे त्याच्यापेक्षा मी किती भारी बॅटर आहे ते मैदानाच्या दाखवत असताना. आणि रनिंग आदित्यची भारी आहे. गेल्या वर्षी GPL सुरू असताना त्याने नेरळ विद्या मंदिर येथे 100 मीटर 200 मीटर 400 मीटरच्या स्पर्धा जिंकल्या होत्या खरं तर. आणि आता या वर्षी तो पूर्णपणे क्रिकेटवरती फोकस करून मैदानाच्या आतमध्ये एक सामना असा होता ना, रोशन भोईरलाही ती जाणीव आहे की गेल्या वर्षी आदित्य माझ्या टीम मध्ये होता तर त्याने एक सामना आपल्या संघाला जवळपास क्वालिफाय जवळपास करून देणारा तो विजय होता. आणि आता तो खेळाडू आपल्या संघाच्या विरोधात आहे तर त्याची ताकद त्याला माहिती आहे, त्यामुळे त्याला अडकवण्यासाठी जो प्लॅन करायचा आहे नवनाथ स्मृती विघ्नेश 11ला तो प्लॅन रोशन भोईरने आखला, पण आदित्य काही कोणाला हवी होण्याची चान्स मात्र देत नाहीये. बॅट चिकाडा मोठी मिस्टेक, हाताला स्पर्श चेंडू मागे चाललाय, लॉंग स्टॉपला ठोकलाय तो आदित्य क्षीरसागरने चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता थोडंसं प्रेशर बनलंय. 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज, आदित्य क्षीरसागर इज ऑन फायर नाव आणि 2 चौकार आणि आता चौकार हॅट्रिक देखील पहिली GPL ची तो करेल का. चौकार किंग ठरण्याची संधी कोणत्या खेळाडूला मिळेल, विकेट किंग ठरण्याची संधी कोणत्या खेळाडूला मिळेल, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज कोण होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण त्याच्यासाठी अजून 15 मॅचेसचा कालावधी आहे. पहिल्याच मॅच मध्ये घामाघूम करणारी बॅटिंग आदित्य क्षीरसागरची आणि सूरज तिथे चर्चा करतो की आता काय होईल. आणि विकेट किपरची भूमिका महत्वाची आहे. फिल्डिंग थोडी चेंज केली कारण आदित्य क्षीरसागर थोडा हवी ठरतो आणि या घातक फलंदाजाला थांबवलं नाही तर मात्र थोडं जड जाईल. तर नवनाथ स्मृती विघ्नेश 11ला गोलंदाज तयार.
तिसरा बॉल हवेत चाललाय, भरपूर उंच चेंडूच्या खाली खेळाडू आणि कॅच ड्रॉप. व्हॉट अ मोमेंट, बिग मिस्टेक, वन मोर मिस्टेक. विकेट किपरची भूमिका चेंज केली, सूरजला तिथे घेऊन गेला आणि पुन्हा सूरजच्याच कडे चेंडू गेला, कॅच ड्रॉप झाली. हेलिकॉप्टर खरं तर वर उडाला होता आणि खरं तर धोक्याची घंटा होती ती बॅटिंग करणाऱ्या टीम कडे, पण 2 धावा आदित्य सेफ राहिला. स्कोर मात्र पुढे चाललाय 16 या धावा संख्येवरती. आदित्य क्षीरसागर पूर्णपणे आता फ्लो मध्ये आलाय, पूर्णपणे रिदम मध्ये आलाय आणि त्याच्या विरोधात पंकज सोनावले. कुठेतरी चांगला चेंडू टाकावा लागेल. फटका पुन्हा हवेचा वेध घेतलाय आणि कॅच पकडली. कॅच एक चान्स दिली होती, चान्स गमावली. सेकंड वेळेत तीच चूक केली आणि फलंदाज आदित्य क्षीरसागर इथून बाद होत असताना, धावा फलकावरती 16 धावा असताना दुसरा गडी बाद होताना आता रोहन कालन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना खतरनाक बॅटिंग करत होता आदित्य क्षीरसागर. असं वाटलं की समोरच्या टीमवरती मोठा दबाव असेल, पण त्याने पुन्हा मिस्टेक केली. जर डाव सावरला असता, एखादी सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली असती, कदाचित ती परिस्थिती त्याला हँडल करता आली असती, पण परिस्थिती त्याने हँडल केली नाही आणि मैदानाच्यात आपली विकेट गमावून 16 धावा संख्येवरती संघाचा दुसरा गडी बाद होत असताना पंकज सोनावलेच्या हातामध्ये ती विकेट आली जी संघाला हवी होती आदित्य क्षीरसागरची. आता रोहन कालन आणि रोहिदास डायरे या दोघांवरती जबाबदारी आणि दोघे जबाबदारी कशी पेळतील आणि संघाच्या स्कोर कार्ड मध्ये किती धावांची ऍडिशन करतील आता आपल्याला बघायचं. जीपीएल 5वं पर्व, टॉस बॉक्स, प्रेझेंटेशन बॉक्स, छान मोठा बॅनर, संघाची नावं असणारा हा बॅनर आणि खरं तर लाईव्ह स्क्रीनवरती देखील प्रणय आपण सर्व संघ मालक असतील, टीमची नावं, तो लोगो आपण खरोखर अपलोड करा जेणेकरून सर्वांना दिसलं पाहिजे की 8 संघ आणि 8 संघांचे कोण संघ मालक आहेत त्याची आपण जरूर काळजी घ्या. गोलंदाज तयार पंकज सोनावले. रोहनच्या शरीरावरती चेंडू आहे, बॅक टू बॉलर होता. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी आपण पंकज सोनावलेची बघतोय, जिथे मात्र 5 चेंडू संपले आणि धावा आहेत त्या मात्र 16. खरं तर थांबा घेतला तो धावा संख्येला पंकज सोनावले आणि ती विकेट जी कॅच पकडली विकेट किपर रोशन डायरेने ती महत्वाची होती आणि तिथे थोड्या धावा थांबल्यात. रोहन देखील खरं तर षटकार खेचण्याची ताकद आहे रोहनमध्ये, रोहिदासकडे इथे ताकद आहे आणि नरेश क्षीरसागर या ठिकाणी आलेले आहेत. नरेश दादा, जय मल्हार 11 संघाचे संघ मालक, प्लीज कम ऑन स्टेज. आणि जाऊया पंकज सोनावले पुढे बॉलवरती. आता रोहन तर आक्रमकतेने मैदानाच्या आत उतरलाय. लास्ट बॉल पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा बघायला मिळेल आणि रोहन कालनचा हा प्रॉपर शॉट आहे, प्रॉपर शॉट, एक्स्ट्रा कव्हरला बीट करणारा, चेंडू सीमा पार. 4 चौकार, खतरनाक. रोहन कालनने जर या मॅच मध्ये 30 धावा बनवल्या, वैयक्तिक 30 धावा, तर एसके यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एसके खरं तर रोहन कालनने 30 धावा कराव्या तो पुन्हा फॉर्म मध्ये व्हा यासाठी आपल्या खरं तर मित्राला खरं तर ते सपोर्ट करतायत. आणि 2 ओव्हर मध्ये 10ची सरासरी प्रणय फाले आम्हाला सूचित करतात. रन संख्येत ते मात्र 20 धावा ऑन बोर्ड. खरं तर सर्व उत्सुक आहेत. खरं तर सुभाष सोनावले वाट बघत आहे की ईश्वर 11चा सामना कधी सुरू होतोय, कारण नंतर त्यांची जादू. सेकंड सामना आहे कुर्वेन जीविका 11 आणि ईश्वर 11, दोन्ही कॅप्टन नोंद घ्या की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण येणार आहोत. 2 ओव्हर संपल्या, धावा फलकावरती धावा झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्यानंतर 20. मी थोडा थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा स्टार टेनिस वर्ल्ड च्या माध्यमातून जीपीएल 5वं पर्व, ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग. आणि ऐकूया यानंतरचा आवाज. माईक हँड ओव्हर करतो मी मिलन मिनमिने यांना. या सर, आपलं स्वागत आहे जीपीएलच्या 5व्या पर्वामध्ये. थँक्यू. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. पहिली मॅच आपण पाहतोय, अनुभवतोय ती जितेंद्र काळे स्मृती मास्टर 11 विपक्ष नवनाथ स्मृती विघ्नेश 11 या 2 संघादरम्यान चालू असलेली फाईट. 2 षटकांती धावफलक जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. जीपीएलचा थरार पहिली मॅच आपल्या भेटीला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजय सरांचा आपण आवाज ऐकला. गोलंदाजी मार्क वरती आता 3ऱ्या षटकासाठी येत आहेत रोशन.
आधीची गोल्डन विकेट पाहायला मिळाली. निलेशची देखील गोल्डन विकेट माघारी आली. आता मैदानाच्या आतमध्ये रोहिदास आणि रोहन ही जोडी आहे. 20 बनवल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ आहे. 12 चेंडू अजूनही शेष फर्स्ट इनिंग मधील.
तो यूज, कारण आपल्याला सातत्यानं 2 दिवस या खेळपट्टीवरती टुर्नामेंट खेळवायच्यात. लास्ट ओव्हरमध्ये येत आहेत रोशन गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकं पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 25 या आकड्यावरती. 25 धाबा धावफलकावरती आहेत. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपण पोहोचलोय. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय या 5व्या पर्वामध्ये. लास्ट ओव्हरसाठी पुन्हा तयार होतील. स्ट्रायकर हेडवरती आहेत रोहन, नॉन स्ट्रायकर हेडवरती अनिल. पहिला चेंडू आपण पाहतो रोशनचा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोहन होते. रोहनसाठी पारितोषिक आहे वैयक्तिक 30 धावा जर का त्यांनी बनवल्या तर सागर कालन उर्फ SK यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अद्यापर्यंत रोहनकडून त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलला या लास्ट ओव्हरला सुरुवात करत असताना रोशन. सेकंड बॉल. चांगला फटका आता रोहनच्या बॅटमधून. सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल चेंडू. पाठीराखे वाट पाहत होते. तो फटका आता रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला रोशनचा. रोशन टू रोहन अशी फाईट सेकंड बॉलवरती पाहायला मिळाली. षटकार 6 धाबा 6ने धावफलक जाऊन पोहोचते ते 31 या आकड्यावरती. 31 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमीत कमी किमान 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रोहनच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. जांताराजा पिंपलोली टीमचा हा चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर अंतरट गावातील गोलंदाज रोशन आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगला टप्पा पुन्हा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा कमबॅक करणारा चेंडू रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल. 3 चेंडू 6 धाबा खर्च करत असताना रोशन. चौथा बॉल. यावेळेस देखील थांबवण्याचा प्रयत्न. रोहनच्या बॅटमधून एक षटकार नक्की झाला, परंतु तदनंतर ब्रेक लावला गेलाय. अतिशय वेगाने प्रहार करण्याचा रोहनच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न केला जातो, परंतु बॅट आणि बॉलचा तितपत चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावफलक 31 या आकड्यावरती थांबलंय जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीमचं. यावेळेस आता चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडण्यात यशस्वी पाहायला मिळेल रोहन. दुसरा षटकार या ओव्हरमधील 2 षटकारानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 37 या आकड्यावरती. 37 धाबा धावफलकावरती. लास्ट बॉल आता ओव्हरमधील. 3 चेंडू नक्कीच डॉट केला रोहन, परंतु मोठे फटके मारण्याचं धाडस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल या ओव्हरमध्ये 12 धावा कमवत. लास्ट बॉल गोल्डन चेंडू. आता या लास्ट बॉलवरती डिसाईड होईल ते नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमचं टार्गेट. लास्ट बॉल यावेळेस समोर टप्पा पाहायला मिळाला. लो फुल टॉस होता पाहायला मिळाला. डॉट बॉल. डॉट बॉल या फर्स्ट इनिंगची समाप्ती थांबवलं. पहिल्या डावामध्ये ते जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11ला अवघ्या 37 धाबसंख्येवरती. 38 धाबसंख्येचं आव्हान असेल आता ते नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम समोर. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय भरपूर मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय सुनील दादा गोडबिंदे उपस्थित आहेत. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगसाठी त्यांचं खरंच विशेष सहकार्य. ज्या 1 ते 4 नंबरच्या आपण ट्रॉफीज पाहतोय ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आल्या. दादा उपस्थित आहेत. विनंती करतो राजेश दादा विरले अण्णा की आपल्या शुभ असते आपण सुनील दादा गोडविंदे यांचं इथे सन्मान सत्कार करायचा आहे. स्टार टेनिस वर्ल्ड ची टीम आपण पाहतो. विनंती असेल की थोडा मंचाकडे कॅमेरा मूव्ह करा. कॅमेरामॅन
सुनील दादा गोडविंदे यांचा सत्कार आपण पाहतोय केला जातोय. कुर्वेन 11 टीमचे मालक आपण पाहतोय राजेश दादा यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये सन्मान केला जाईल. सायली 11 टीमचे संघ मालक आपण पाहतोय सुनील दादा घोडविंदे यांचा शुभ सन्मान या स्पर्धे ठिकाणी केला जातोय. राजेश दादा विर्ले यांच्या शुभ हस्ते सन्मान. दीपक बालू डायरे आपण पाहतोय वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे संघ मालक. या स्पर्धेमध्ये नवीन संघ मालक आम्हाला भेटले, आम्हाला विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील लाभलं. खरंच आपलं देखील खूप खूप आभार. राजेश दादा विर्ले यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. आपण इथवर पोहोचलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच खूप आभार. तदनंतर जय मल्हार 11 टीमचे संघ मालक नरेश दादा क्षीरसागर देखील उपस्थित आहेत. विनंती करतो नरेश दादा क्षीरसागर यांना की आपण देखील टॉस बॉक्स कडे या, आपला देखील या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. आपण पाहतोय जय मल्हार 11 टीमचे संघ मालक नरेश दादा क्षीरसागर इथे उपस्थित आहेत. विनंती करतो राजेश दादा विर्ले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण लगेचच दादांचा सत्कार करा. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय इथे सन्मान केला जातोय. मानाची शाल नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमचे ओनर आपण पाहतोय संघ मालक सुरेश दादा सोनावणे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉस बॉक्स कडे या. चालू असलेला सामना अनुभवतायत दादा या स्पर्धे ठिकाणी उपस्थित. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय मान्यवर सुरेश दादा सोनावले यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर ईश्वरी 11 विपक्ष कुर्वेन 11 या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. लगेच टॉस साठी या. विनंती करतो नरेश दादा क्षीरसागर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश दादा सोनावले यांचा सत्कार करायचा. जाऊया मॅच कडे. अडतीस धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. ईश्वरी 11 टीमचे कॅप्टन तसेच कुर्वेन 11 टीमचे कॅप्टन आपल्या लास्ट कॉल आहे. आपण लगेच टॉस साठी या टॉस बॉक्स कडे. नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम समोर 38 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीमचं इथून दुसऱ्या डावाला सुरुवात फाईट केली जाईल. आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. बनवायच्या आहेत येत्या 4 ओव्हरमध्ये. नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमला 38 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर वरती रोशन टू अमर अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. लेट्स स्टार्ट. पहिला बॉल रोशन भोईर साठी कलात्मकतेनं फटक्याला उत्तर देत असताना थर्ड मॅनच्या दिशेला टोलावलेला फटका बघायला मिळतोय. 4 धाब्यानं दुसऱ्या डावाला सुरुवात. बनवायच्या विजयासाठी 38 पहिल्या चेंडूवरती आक्रमक पाहायला मिळाले रोशन भोईर. ईश्वरी 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती करतो कुर्वेन 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच या. अमर पुन्हा तयार होतील. पहिल्या चेंडूवरती आज चौकार आलाय. सेकंड बॉल वरती थोडीशी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून बघायला मिळाला.
सातत्यानं एकच संघामधून दोन्ही खेळाडू खेळतात, परंतु आता एकमेकाविरुद्ध फाईट पाहायला मिळते. अमर आणि रोशन ही फाईट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेच थांबवण्याचा प्रयत्न अमरच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 चेंडू 4 आकडा धावफलकावरती. थर्ड बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना अतिरिक्त धाबेने 5 आकडा धावफलकावरती. इथे आपण पाहतो सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. ईश्वरी 11 विपक्ष कुर्वेन 11 या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळणार. नाणेफेकी करतायत सुनील दादा गोडविंदे यांच्या शुभ हस्ते. आपण पाहतो सेकंड मॅचचा नाणेफेकी. टॉस जिंकला ईश्वर 11. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित कुर्वेन 11ला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. डीपमध्ये रोहन आहेत. एक धाव कंप्लीट पाहायला मिळेल. एकच धावेवरती समाधान. संयमानं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 आकडा धावफलकावरती. उर्वरित अजून या षटकातील विशेष 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेमध्ये आले अमर. सातत्यानं जांताराचा पिंपलोली टीमसाठी हा गोलंदाज लकी ठरलाय. चांगली गोलंदाजी करत असतो. यावेळेस लीग स्पर्धेमध्ये, लीग लेवलच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना पहिलं षटक, विश्वसनीय षटक त्याच्या हातामध्ये. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकरवरती रोशन पोहोचले होते. पहिला चेंडू त्यांच्या वाट्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू इथवर समाप्त. 6 आकडा धावफलकावरती. उर्वरित आता लास्ट 2 बॉल. पाचवा बॉल. या बल्लेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा दीपक चांगला संपर्क पाहायला मिळाला नाहीये. एक धाव निश्चितच पाहायला मिळेल. अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत जा. बाईज या बॅटच्या साह्याने ही धाव कमावली. सात आकडा धावफलकावरती. आता लास्ट बॉल वरती फाईट. फर्स्ट ओव्हर मध्ये लास्ट बॉल. रोशन भोईर साठी हा चेंडू. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेला आक्रमक फलंदाजी शेवट गोड करत असताना फर्स्ट ओव्हरचं रोशन भोईरच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धाबा अर्जित करतील रोशन. 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 13 आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. सलामीला गेलेत. जमेची बाजू पाहायला गेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. बाडवाईच्या विजयासाठी टोटल 38 आतापर्यंत कमावली. पहिल्या षटकामध्ये 13. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूवरती बाडवाईच्या विजयासाठी कंपल्सरी 25 धावा. 18 चेंडू 25 धावा संख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट ओव्हर आपण पाहिली. खूप चांगली गोलंदाजी करत होता अमर. लास्ट बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. जशी सुरुवात चौकारानं रोशनने केली होती, तदनंतर लास्ट बॉलवरती षटकार देखील त्यानं कमावला. टोटल बनवल्या 13. अजूनही बनवायच्या विजयासाठी टोटल 25. विनंती अंपायर, सामना स्पीडअप करा. गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये येतात निलेश महाले. घरच्या मैदानावरती आता कामगिरी करावी लागेल निलेशला. एखादी गोल्डन विकेट हवी आहे. जर का या धावा डिफेन्स करायचे असतील तर खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरेल एखादी विकेट. सलामीची जोडी आपण पाहू शकता. दोन्ही रोशन मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना पाहायला मिळतात. नवनास्फूर्ती विघ्नेश 11 टीमसाठी कॅप्टनगिरी सांभाळतो रोशन. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये आहेत. लॉंग ऑनला रोहन होते. फील्डानं फेकी तोपर्यंत धावली गेलेली एकच धाव. एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संयमानं क्रिकेट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनुभवी गोलंदाजी मार्क वरती निलेश. सेकंड बॉल साठी पुन्हा तयार.
हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून. गॅप शोधत होता परंतु तितपत चांगला खेळ पाहायला मिळत नाही. डॉट बॉल याबद्दलच पाहायला मिळेल. सेकंड बॉलची फाईट आपण पाहिली डॉटनं. पहिल्या चेंडूवरती 1 आली आहे. सेकंड ओव्हरमध्ये 2 चेंडूवरती निलेश महाले खर्च करतो अवघी 1 धाव. तिसऱ्या बॉलसाठी पुन्हा तयार. थर्ड बॉल फुल टॉस लॉलीपॉप चेंडू रोशन भोईरच्या बाट आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. थांबवलं रोशनने. संयमाने क्रिकेट भरपूर अनुभव आहे रोशनला आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना नवना स्मृती विघ्नेश 11 टीमसाठी पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी टोटल 17 धाबसंख्येची गरज आहे. बनवायच्यात अजूनही 17. निलेश मालाच्या गोलंदाजीवरती फटका हवेमध्ये. अंदाज बांधता डीप मध्ये आधी पकडली आहे चांगली झेल. हद्र क्रमांक पहिला लागत असताना नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमला बॅक टू द डगआउट बाला मिळतील. रोशन डायरे इथून बॅक टू द डगआउट बाला मिळतील. पहिला हद्रा मोठी गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना अजूनही विजयासाठी बनवायच्यात 17. धावपलक जाऊन पोहोचलंय ते 21 या आकड्यावरती. 21 धाबा धावपलकावरती आहेत. बनवायचे आहेत अजूनही विजयासाठी टोटल 17 धाबा. टोटल 38 धाबसंख्येचं आव्हान आहे. येणारे 13 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एकच राशीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नवना स्मृती विघ्नेश 11 टीमचे. एक रोशन मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आता रोशन वाघमारे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. वन डाऊनच्या भूमिकेत पोहोचलेत रोशन वाघमारे. या ओव्हरमधील आता लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार बाला मिळतोय. थर्ड मॅनच्या दिशेला फटका. 4 धावा या बलेस पाहायला मिळतात. कॅप्टन रोशन भरपूर खुश आहेत या खेळीवरती. लास्ट बॉलवरती आला चौकाराच्या मदतीनं पोहोचली आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. लास्ट 2 ओव्हरमध्ये बनवायच्या 13. विजयाच्या समीप वाटचाल करत असताना पाहायला मिळते. नवना स्मृती विघ्नेश 11 टीम. सुरेशदादा सोनावले संघमालक. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो आणखी मान्यवर उपस्थित होत आहेत. राजूदादा वागरे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. राजू वागरे सर आपण पाहतोय या स्पर्धे ठिकाणी उपस्थित. नरेशदादा क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान पाहू शकाल. या स्पर्धे ठिकाणी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तदनंतर महेश राव सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार दीपक बालू डायरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती करतो दीपक बालू डायरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करा. महेश राव सर आपण पाहतो या स्पर्धे ठिकाणी उपस्थित झाले. खरंच आपलं देखील खरंच खूप खूप आभार. वेळात वेळ काढून या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात. या स्पर्धेची शोभा वाढवली. दीपक बालू डायरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सरांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर विनंती करतो दीपक डायरे यांना की आपण तिथेच थांबा. यानंतर आणखी एक सन्मान केला जाईल. विशाल कदम सर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. उच्च शिक्षित आपण पाहतोय विशाल कदम सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान राजू वागरे सर, महेश राव सर, विशाल कदम सर हे तिन्ही आपण पाहतोय उच्च शिक्षित सर इथे उपस्थित झाले. या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी खरंच खूप आभार. या स्पर्धे ठिकाणी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. बनवायच्यात येत्या 12 चेंडूवरती 13 धावा. 12 चेंडू 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या बल्ले साप पाहतोय चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती आले चेतन.
खरंच खूप चांगली सुरुवात, सलामीला गेला होता रोशन, जबाबदारी होती नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमची. आता पहिल्याच चेंडूवरती हलकीशी कडा लागत जेल पकडली, मोठी गोल्डर विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. हद्रा क्रमांक दुसरा लागत असताना नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमला बॅक टू द डगआउट होतात रोशन. मॅच मध्ये अजून भरपूर ट्विस्ट बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर होत आहेत सुमित कालन. त्यांच्यासाठी आता पारितोषिक असेल मुंगला फॅन क्लब वावलोली यांच्याकडून. जर का सुमितने षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. संधी पारितोषिक कमावण्याची सुमितला गोल्डन विकेट मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना पाहायला मिळेल. रोशन भोईर माघारी परतलेत, कॅप्टन जबाबदारी होती परंतु यावेळेस हलकीशी कडा देत झेलच्या स्वरूपात विकेट माघारी आले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत सुमित. येत्या 11 चेंडूवरती अजूनही बनवायच्या 13 धावा. गोलंदाजी मार्कवरती तलवडे टीमसाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. राईट मुहूर्त विकेटने पुन्हा तयार होईल. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कमावल्यानंतर सेकंड बॉल यावेळेस देखील आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलचा विचार केला तर तो देखील रोशनच्या शरीरापासून दूर ठेवला होता. रोशननं गॅप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु हलकीशी कडा लागत त्याची विकेट मैदानाच्या बाहेर आली. त्यानंतर सेकंड बॉल देखील आपण पाहतो चेतनचा चांगला बॉल मिळेल, डॉट बॉल. अजूनही विजयासाठी बडवायच्या 13 पोहोचली 25 पर्यंत नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम. यावेळेस अफलातून गोलंदाजी बाला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं अजूनही या मॅच मध्ये भरपूर ट्विस्ट बाकी आहे. तदनंतर आता कमबॅक करत असताना बाला मिळेल जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीम. येत्या 9 चेंडूवरती 13चं समीकरण. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट बागारी आल्यानंतर सुमितला संधी मिळाली. आता संधीचं आता यावेळेस सोनं करण्याचा प्रयत्न. 2 डॉट बॉल त्याच्या वाट्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या बॉलसाठी पुन्हा तयार. अफलातून गोलंदाजी व्हाईट बॉल. यावेळेस आपण पाहतो अतिरिक्त धाव खर्च करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 चेंडू कुठल्या प्रकारची धाव नव्हती. त्यानंतर चौथा चेंडू हाताळत असताना व्हाईट बॉल अतिरिक्त धाव खर्च करत असताना चेतनला पाहू शकाल. 26 बनलेत, 12 बनवायचे आहेत. संधी मुंगला फॅन क्लब वावलेली यांच्याकडून प्रति षटकारास 200 रुपये कमवायचे. अंपायर डिसिजन रिव्ह्यू सांगितलाय. यस, चेक केलं जाईल इथे. स्टार्स टेनिस वर्ल्डची टीम आपण पाहतो यावेळेस रिव्ह्यू चेक करत असताना पाहायला मिळतील. ऑफिशियल कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल आहे की नाही. चेतन गोलंदाजी मार्कवरती चौथा चेंडू फेकत असताना त्यांना हाताळलेला हा चेंडू. कुठल्याही टीमला DRS घेता येणार नाही. ऑफिशियल जर का बोलले की चेक करायचं आहे, DRS हवा आहे, तर नक्कीच त्यावरती DRS घेतला जाईल. यस, अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. डॉट बॉल असेल. या बॉलची फेकी आपण पाहायला मिळेल. निर्धावना करत असताना चेतन गोलंदाजी मार्कवरती आक्रमक गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पाहायला मिळेल. 25 या आकड्यावरती धाव फलक. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बनवले 25, बनवायच्यात अजूनही 13.
5व्या बॉलवरती फटका हवेमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये बाला बिलेल. अडके खतरा लागत असताना आता नवना स्मृती विघ्नेश इलेव्हन टीमला बॅक टू द डगआउट बाला बिलतील सुमित. चांगली मॅच आपण अनुभवतोय. आता येणाऱ्या 7 चेंडूवरती 13 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती चेतनला मेडन ओव्हरची संधी आहे. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आग ओकत असताना गोलंदाजी मार्क वरती चेतनला पाहू शकाल. पहिल्या चेंडूने विकेट वरती सुरुवात केली होती, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव वातरले. 5व्या चेंडूवरती विकेट. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय निवृत्ती दादा खाडे उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मानानं सन्मानानं या मंचावरती येऊन, मुख्य व्यासपीठावरती येऊन, असं नसतं बा. या स्पर्धे ठिकाणी ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. भरपूर मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेची शोभा वाढवली जाते. अफलातून स्पर्धा आहे. चांगला थरार आपण अनुभवतोय ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचा 5वा बॉल. लास्ट बॉल. आता चेतन गोलंदाजी मार्क वरती मेडन ओव्हरच्या कदारावरती बाला बेलेल. लास्ट बॉल वरती फटका समोरच्या दिशेला खेळायचा होता. डीप मध्ये अमर आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. मेडन ओव्हर हाताळत असताना चेतनला पाहू शकाल. मॅच मध्ये अजून भरपूर ट्विस्ट बाकी आहेत. येत्या 6 चेंडूवरती आता समीकरण असेल ते जितेंद्र नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हन टीम समोर 13 धावसंख्येचं. 6 बॉल 13 धाबा 13 रन. 6 बॉल 13 रनची गरज. नाराज आहेत कॅप्टन रोशन टीम वरती. आता बडवायचे येत्या 6 चेंडूवरती 13. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण एंटर झालेत. बंडाऊच्या भूमिकेत गेलेले रोशन वाघमारे देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. खेळपट्टीवरती सुरक्षित आहेत. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हन टीमची. येत्या 6 चेंडूवरती 13 धावसंख्येची गरज. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिकाचं स्वागत आहे. विनंती असेल पिंपलोली ग्रामपंचायत हद्दीमधील वरिष्ठ नागरिक उपस्थित असाल तर आपण या व्यासपीठावरती येऊन, असं नसतं बा, या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल अंपायर कुठल्या प्रकारचा जास्तीचा बेल खर्च न करता लगेचच या लास्ट ओव्हरला सुरुवात करा. लास्ट ओव्हर 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू बनवायच्या विजयासाठी नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हन टीमला 13 धावा. निर्णायक 13 धावा बडवायच्या. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना. मैदानाच्या आतमध्ये 3rd ओव्हर आपण पाहिली चेतनची लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल 3 विकेट कमावत असताना 3 निर्धाव चेंडू हाताळले. मेडन ओव्हर हाताळली चेतनने. आता लास्ट ओव्हरसाठी येत आहेत रोहिदास गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरवरती पाहायला मिळतील बंडाऊनला गेलेले रोशन वाघमारे. गोल्डन चेंडू असतील 6 बडवाव्या लागतील विजयासाठी. कंपल्सरी 13 धावा. कंपल्सरी चेसिंग या लीग स्पर्धेचा हा निर्णय. अफलातून कमबॅक पाहायला मिळतोय जितेंद्र कालन स्मृती मास्टर इलेव्हन टीमला. टीमकडून जितेंद्र कालन स्मृती मास्टर इलेव्हन टीम चांगली कामगिरी करत असताना आता मैदानामध्ये. रोशन या बले बाजूला हलकीशी कडा बाला बेलाली. कार्पेट लेबल एकच धाव बाला बेलते. इष्टरक्षक इष्टांच्या बागे पाहू शकाल अनिलला. सातत्यानं खूप चांगली कामगिरी तलवडे टीमसाठी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. या वेळेस देखील चांगली काम केली. एकच धाव एका धाबेने या लास्ट ओव्हरला सुरुवात. धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. आता बडबायच्यात 12 धाबा. 2 मोठे फटके विजयासाठी हवेत. करण आहेत स्ट्रायकर वरती संधी. आता या लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय करणला आहे चमकण्याची संधी. आता करणला रोहिदासच्या सेकंड बॉल वरती फटका दर्जेदार आहे. उलट्या दिशेने दाबत झेल घेण्याचा प्रयत्न. कुंदन होते. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडला चांगला झेल. गोल्डन विकेट आणखी एक मैदानाच्या बाहेर येत असताना बाला बिलेल.
चांगल्या धाबा डिफेन्स केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये रोखून धरण्याचा प्रयत्न केला जातोय. बनवल्यात 26, अजूनही बनवायच्या 4 चेंडूवरती 12. थरारक सामना पाहायला मिळतो. आक्रमक सुरुवात केली होती रोशन भोईरने, परंतु तदनंतर त्याची विकेट माघारी आल्यानंतर हदऱ्यावरती हदरे लागले जात आहेत. ते नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमला रफ अँड टफ सामना आपल्या भेटीला आपण पाहू शकाल. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पंकज सुरेशदादा कालेन यांचे सुपुत्र संघ मालक आहेत. नवनाथ स्मृती विघ्नेश 11 सुरेशदादा सोनवले नवनाथ स्मृती 11 टीमचे. पंकजसाठी हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता बाला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती 1 आली, त्यानंतर 2 चेंडू आपण पाहिले. गोल्डन विकेट. 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. आता येणाऱ्या 3 चेंडूवरती 12 धावसंख्येची गरज. चौथ्या बॉलवरती फटका समोरच्या दिशेला डीप मध्ये आहेत. रोहन थोडीशी चुकी बाला बिलतीये. 4 धावा या चेंडूवरती अर्जित करतील पंकज. 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती अजूनही बडवायच्यात. येत्या 2 चेंडूवरती 8. 2 चेंडू 2 चमकारांची गरज अजूनही विजयासाठी नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमला. आणि आपण तिसरी ओव्हर पाहिली चेतनची. मेडन ओव्हर हाताळत असताना तब्बल 3 विकेट कमावल्या. त्यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीमचे संघ मालक राजेश दादा कालन असतील. तदनंतर आनंद सोनावले यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप चांगली मेडन ओव्हर बाला मिळाली. आता लास्ट निर्णायक 2 चेंडू रोहिदासच्या हातामध्ये. बनवायच्या कंपल्सरी 8. समोरच्या दिशेला फटका. 1 धाव कंप्लीट झाली. रोहन आले चेंडू खाली. चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये. इथून सेकंड धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट मैदानाच्या बाहेर येईल. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेने 31 आकडा धाव फलकावरती. आता लास्ट बॉल वरती बनवायला लागतील 7. जर का मॅच सामना टाय झाला, समांतर सुटला तर 1-1 पॉइंट दोन्ही टीमला दिला जाईल. आता लास्ट बॉल कंपल्सरी चेसिंग. बनवायच्यात एका चेंडूवरती 7. अशक्य असं समीकरण म्हणायला हरकत नाही. एखादा वाईट बॉल पुन्हा मॅच मध्ये वाटचाल करू शकते नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम. गोलंदाजी मार्क वरती चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीमचा रोहिदास चांगली कामगिरी या मॅच मध्ये करत असताना, लास्ट ओव्हर मध्ये करत असताना अद्यापपर्यंत 6 धाबा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने कमावली. आता लास्ट बॉल त्याच्या हातामध्ये असेल. गोल्डन चेंडू 7 बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. जर का सामना टाय झाला तर 1-1 पॉइंट असेल दोन्ही टीमला. षटकार मारण्याचा प्रयत्न आता पंकजच्या माध्यमातून केला जाईल का? लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये रोहन आहेत. अंदाज बांधतायत. यावेळेस गोल्डन विकेट लास्ट बॉल वरती. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग ची पहिली मॅच 5व्या पर्वाची आपण अनुभवली. ती जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीम विपक्ष नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीम या सामन्यामध्ये विजय संपादन करत असताना बाला मिळाली आहे. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 टीम. तर कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे की आपण स्टेज कव्हर करा. या स्पर्धेला ज्यांची सदिच्छा भेट राहिली ते आदरणीय राजू वाघरे सर या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेबद्दल आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. ओव्हर टू सर. सर या. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रथम मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि हे वर्ष मला वाटतं 5वं वर्ष आहे. अतिशय छान पद्धतीने ही लीग खेळली जाते ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीच्या तर्फे. मला वाटतं आत्तापर्यंत 8 संघाचं नियोजन इथे झालेलं आहे. आणि एका संघामध्ये 13 खेळाडू असतात. मग 13 4 104 खेळाडू त्यामध्ये समाविष्ट असतात. अशा चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाते. नक्कीच इथे ही जी प्रेरणा आहे आपल्या या परिसरातील जे खेळाडू आहेत या खेळाडूंमध्ये चांगली गुणवत्ता निर्माण व्हावी आणि प्रेरणा मिळावी म्हणून ही प्रीमियर लीग घेतली जाते. अतिशय छान पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे. आणि नियोजनामध्ये सर्व खेळाडूच असतात.
बरेचसे आयोजक कमिटी आणि संघ मालक, विशेषतः संघ मालकांना जास्तीत जास्त धन्यवाद द्यावेसे वाटतात. त्याचं कारण आहे की जर संघ मालक जर नसतील तर ही पुढची स्पर्धा जी असते ती कोण घेणार आणि कशी तयार करणार आणि कसे संघ होणार, हे ह्या ज्या गोष्टी असतात या सर्व या संघ मालकाने समाविष्ट केलेल्या आहेत. आपल्या एकाला विनंती राहील की आम्ही सुद्धा रायगड जिल्हा परिषद शाळा भाकरीच्या पाड्याचे शिक्षक आहोत. त्यानंतर या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 6 शाळा येतात आणि या 6 शाळेमध्ये सुद्धा सर्व शिक्षक हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत असतात. तर पुढच्या वेळेस विनंती राहील की आपले जे शिक्षक आहेत हे सुद्धा ग्रामस्थच आहेत आपले, हे विसरता कामा नये अशी आपणास विनंती राहील आणि नक्कीच त्यांचा समावेश आपण आपल्या टीममध्ये कराल अशी आपणास विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू सर. तर या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला तो मात्र मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज चेतन खाडे. चेतन, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या. मी वागरे सरांनाच विनंती करेल, राजू वागरे सर, महेश राव आणि विशाल कदम, आपण तिघांनाही विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सर आपल्या शुभ हस्ते आपण द्यावे. आणि चेतन खाडे ठरला या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चेतन, आपण या दोनही संघ मालक आनंद सोनावले आणि राजेश काळन दोघांकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज. सर्वप्रथम आपण राजेशदादा आणि आनंददादा आपण 200 रुपये द्या, आपल्या हस्ते द्या. आणि त्यानंतर मी राजू वागरे सर, महेश राव सर आणि विशाल कदम सर या तिघांना विनंती केल्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्या हस्ते द्या सर. आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही आपला विचार करू सर, कारण तुमच्यामध्ये खेळण्याची जिद्द आहे, तर आम्ही संधी मात्र तुम्हाला नक्की देऊ. तर स्क्रीनवरती बघू शकाल या ठिकाणी जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11